नमस्कार. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो. पितृपक्षातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व. आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा खास काळ आहे. प्रत्येक दिवसाची भावना आणि त्यामागचं शास्त्र आपण आज समजून घेऊया. पहिलं, पौर्णिमा म्हणजे महालयाची सुरुवात. भाद्रपद पौर्णिमेला पितृपक्षाची सुरुवात होते. हा दिवस ऋषी, देव आणि पितरांचं स्मरण करण्यासाठी असतो. याला महालय असंही म्हणतात. मग प्रतिपदा. या दिवशी अकाली निधन झालेले किंवा अपघाती मृत्यू पावलेल्यांचं श्राद्ध करतात. द्वितीया. या दिवशी अविवाहित पुरुष, महिला किंवा लहान वयात गेलेल्या स्त्रियांचं श्राद्ध करतात किंवा त्यांचं स्मरण करतात. तृतीया. युद्ध, आपत्ती, अपघात अशा दैवी मृत्यू झालेल्यांचं श्राद्ध या दिवशी करतात. चतुर्थी. लहान वयात अपघाताने किंवा अकाली मृत्यू झाल्यांचं तर्पण या दिवशी करतात. पंचमी. अपत्यहीन व्यक्ती, वंशज नसलेले लोक यांच्यासाठी या दिवशी श्राद्ध करतात. षष्ठी. कुमार वयात गेलेल्या मुलामुलींसाठी श्राद्ध या दिवशी करतात. सप्तमी. दीर्घकाळ आजारी राहून मृत्यू झालेल्यांना या दिवशी तर्पण करतात. अष्टमी. युद्धभूमी किंवा वीरगती प्राप्त झालेल्या योद्ध्यांचं श्राद्ध या दिवशी घालतात. नवमी. हा दिवस विशेषतः स्त्रियांचं श्राद्ध करण्यासाठी मानला जातो. आई, बहीण किंवा पत्नी यांचं स्मरण करण्यासाठी हा दिवस मानला जातो. दशमी. अकस्मात मृत्यू झालेल्या व्यक्तींसाठी या दिवशी श्राद्ध घातलं जातं. एकादशी. संन्यासी, योगी, साधुसंत यांच्या स्मरणासाठी या दिवशी श्राद्ध घातलं जातं. द्वादशी. ब्रह्मचारी, प्रालक किंवा अविवाहित व्यक्तींसाठी श्राद्ध या दिवशी केलं जातं. त्रयोदशी. आकस्मिक मृत्यू किंवा दीर्घकालीन आजाराने गेलेल्यांसाठी या दिवशी श्राद्ध करतात. चतुर्दशी. आत्महत्या, अपघात किंवा हिंसात्मक मृत्यू झालेल्यांना तर्पण या दिवशी देतात. आणि शेवटचं आहे अमावस्या म्हणजे सर्वपित्री अमावस्या म्हणजे किंवा महालय अमावस्या. शेवटचा दिवस, सर्वात महत्त्वाचा दिवस. ज्यांची तिथी माहीत नाही त्यांच्यासह सर्व पितरांचं श्राद्ध या दिवशी केलं जातं. या दिवशी श्राद्ध म्हणजे पूर्वजांप्रती संपूर्ण कृतज्ञता. तसंच ज्या तिथीला जी व्यक्ती गेली आहे त्या तिथीला त्याचं श्राद्ध घातलं जातं.